आपण हा जो पेपर शिकतोय इंटलेक्च्युअल हिस्ट्री ऑफ द मॉडर्न वर्ल्ड आधुनिक जगाचा वैचारिक इतिहास. तर आपल्याला तर माहितीच आहे की आधुनिक जेव्हा आपण शब्द वापरतो तर त्या आधुनिक शब्दाचा किंवा मॉडर्न या शब्दाचा अर्थ एक विशिष्ट असतो आणि त्याच्यामध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ही खूप महत्वाची गोष्ट असते. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन म्हणजे काय, आधुनिकता म्हणजे काय आणि काय काय गोष्टी मिळून आधुनिक नावाची एक एकत्रित संकल्पना तयार होते. या सगळ्याची आपल्याला चर्चा डेफिनेटली करायचीच आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन किंवा एकूणच विज्ञानाची जी काय वाटचाल झाली ते तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर 3 नावं तर दिसतात, एक कोपर्निकस, दुसरा गॅलिलिओ आणि तिसरा न्यूटन. किंवा तुम्ही लहानपणी शास्त्रज्ञांच्या वेगवेगळ्या कथा वाचल्या असतील. तर ह्या सगळ्या वैज्ञानिक प्रगतीचा आपण आधुनिक बनण्यामध्ये काही योगदान होतं, संबंध होता असं तुम्हाला वाटतं का नाही वाटतं? म्हणजे काही असेल तर काय संबंध आहे, नसेल तर का संबंध नाही, असा माझा तुम्हाला सुरुवातीला प्रश्न. वैज्ञानिक प्रगती किंवा वैज्ञानिक घडामोडींचा आपल्या इंटलेक्च्युअल वैचारिक इतिहासावर काय परिणाम झालाय सांगा. जागवा, निमिषा, उद्धव आहे का, नेहा? बोला. राहुल, कोणी सांगा की वैज्ञानिक घडामोडींचा आपल्या वैचारिक इतिहासावरती काही परिणाम झालाय का? आपण जसे आज विचार करतो अमुक गोष्ट चांगली असते, अमुक गोष्ट वाईट असते, अमुक गोष्ट न्याय्य आहे, अमुक गोष्ट न्याय्य नाही, या सगळ्या आपल्या मेंटल मेकअप वरती वैचारिक आपली जी जडणघडण झाली तिच्यावर वैज्ञानिक प्रगतीचा किंवा घडामोडींचा काय परिणाम होतो? म्हणजे आता थोडक्यात वैज्ञानिक प्रगतीचा कसा याचा फायदा झाला तर म्हणजे उदाहरणार्थ डार्विनचं जर उदाहरण घेतलं तर त्यांनी उत्क्रांतीवाद सांगितलं. तर त्यात जे विविध धर्मांमधले जे मानवाच्या उदयाशी जी कारण दिलेली होती त्या अनुषंगाने त्या धर्माच्या अनुषंगाने इतिहास मांडणी बंद झाली आणि मग एक सायंटिफिक रिव्होल्युशन म्हणजे सायंटिफिक दृष्टिकोनातून मानव कसा उत्क्रांत झाला किंवा मग संस्कृती कशी उदयाला आले किंवा आता उदाहरणार्थ भारताच्या त्याच्यानुसार जर घेतलं तर वैदिक ट्रेडिशन नुसार असेल काय असेल ते मानवाची किंवा संस्कृतीचा उगम हा काहीतरी देवांच्या याच्यातून झाला असं सांगितलेलं. पण जेव्हा डार्विनचा ते उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आला तेव्हा सगळीकडे भारतात सुद्धा एक सायंटिफिक नुसार भारतीय संस्कृती कशी उदयाला आली किंवा धर्म कसा उदयाला आला याच मांडणी सुरू झाली, असा प्रभाव पडला. म्हणजे एकीकडे तू म्हणतोस की इतिहास कसा घडत गेला याचं एक जे धार्मिक एक्सप्लेनेशन आहे, धार्मिक त्याचं विवरण आहे, त्यापेक्षा लोक विज्ञानाचा आधार घेऊन विज्ञानाच्या आधाराने घटनांची संगती लावायला लागली विज्ञानातल्या घडामोडी. बरोबर? ओके, येस, अगदी बरोबरच आहे. म्हणजे फक्त मी आणखीन मुद्द्यांसाठी म्हणून ओके म्हटलं. हा, अजून उद्धव काय म्हणत होतास? सांग. जसं की गुटेनबर्गनं त्या छपाई यंत्राचा शोध लावला आणि अधिक पुस्तक लोकांच्या वाचनाला येत असल्यामुळे विचारामध्ये पण क्रांती झाली. बरोबर, अगदी बरोबर आहे. विचारांचा प्रसार होण्यामध्ये विज्ञानाचा हातभार लागला. अजून एवढंच आहे. ओके, आणखीन तू काहीतरी म्हणत होतास मी बोलले तेव्हा.
नाही मॅम. ओके, म्हणजे एकीकडे राहुलचा मुद्दा हा आहे की धर्माला विज्ञानाने धर्माची जागा विज्ञानाने घेतली. जग कसं बदलतं याचं एक जे स्पष्टीकरण आहे ते पूर्वी ईश्वराच्या इच्छेने असं होतं, ते आता विज्ञान दाखवून द्यायला लागलं की डायनोसॉर्स कशामुळे समजा नष्ट झाले, तर काय उल्कापात झाला असेल किंवा वातावरणामध्ये बदल झाले असतील वगैरे. म्हणजे वैज्ञानिक घडामोडींचा इतिहास समजून घेण्यासाठी वापर व्हायला लागला. आणि दुसरं उद्धव म्हणतोय की वैज्ञानिक घडामोडींमधनं जे शोध लागले, जसं नकाशाचा, होकायंत्राचा, भूगोलाचा, नव्या खंडांचा, दर्यावरती वेगवेगळी साधनं असतील त्यांचा, या सगळ्या शोधांमुळे जग समजून घेण्याची आपली जी पद्धत आहे ती पण बदलून गेली. बरोबर ना उद्धव? हो मॅम. हो. अजून काय फरक पडलेला वाटतोय तुम्हाला वैज्ञानिक घडामोडींचा आपल्या सामाजिक शास्त्रांमधल्या विचार करण्याच्या पद्धतीवर किंवा एकूण जगण्यातल्या विचार करण्याच्या पद्धतीवर? नेहा, निमिषा, अनुश्री. ओके, ठीक आहे. काय जागेवर नाहीत बहुतेक. ठीक आहे. पुन्हा स्क्रीन शेअर करते. हे आपल्या सिलेबस मध्ये असणारे जे 3 जण आहेत, कोपर्निकस आहे, गॅलिलिओ आहे आणि न्यूटन आहे, तर हे 3 एका विशिष्ट कालखंडामध्ये त्यांनी आपापली वैचारिक धारणा ज्या आहेत किंवा आपापल्या अनुभव विश्वामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एकत्रित करत 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 त्यांना प्रयोगांची जोड देत देत आणखीन इतर लोकांची आपल्या विचारांचं आदान प्रदान करत, जसं मगाशी उद्धवने एकदम करेक्ट मुद्दा दाखवला की पुस्तकं असल्यामुळे प्रसार झाला विचारांचा, तसं या सगळ्या गोष्टी एकत्र करत या कोपर्निकस, गॅलिलिओ आणि न्यूटन या 3 काय केलेलं आपल्याला दिसतं, तर सगळ्या जगाच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवलेले दिसतात. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीत असे थोड्याच काळामध्ये खूप मूलभूत असे बदल होतात तेव्हा त्याला आपण रेव्होल्युशन म्हणतो. नाहीतर त्याला मगाशी राहुलने सांगितलं, तो डार्विनने काय म्हणाला, डार्विनने कुठला शब्द वापरला, एव्होल्युशन. हळूहळू हळूहळू गोष्टी बदलत जाणं याला म्हणायचं उत्क्रांती म्हणून, हळूहळू. आणि क्रांती म्हणजे काय, जी पटकन होते, अचानक होते आणि वेगवेगळ्या कारणांचा परिपाक म्हणून खूप मूलभूत असे त्याच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा बदल घडतात तेव्हा त्याला आपण म्हणतो की क्रांती झाली. म्हणजे उत्क्रांती आणि क्रांती या दोन्ही मधला एक फरक डोक्यामध्ये घ्यायचा. आणि हे जे वैज्ञानिक घडामोडी आपल्याला एका विशिष्ट कालखंडामध्ये युरोपमध्ये घडलेल्या दिसतात, त्या घडामोडींना आपण सायंटिफिक रेव्होल्युशन म्हणजे वैज्ञानिक क्रांती असं म्हणतो. ज्या अर्थी ती क्रांती म्हणतोय त्या अर्थी त्या थोड्या कालावधीमध्ये खूप मूलभूत असे झालेले बदल आपल्याला या काळात दिसून येतात, हे स्पष्ट होतं. तर हे जे 3रं युनिट आहे त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. रेव्होल्युशन इन सायंटिफिक थिंकिंग, वैज्ञानिक विचारसरणीमधली क्रांती. त्याच्यानंतरचं युनिट 4, 5, 6 काय असेल ते. एकच सेकंद. आणि चुकीचं हे उघडलं का, पीपीटी उघडलं का, एक सेकंद द्या मला फक्त. चुकीचं उघडलं मी, रेनेसान्सचं उघडलं. हरकत काही नाही, पण रेनेसान्सचं उघडलं. आपल्याला उघडायचं ते सायंटिफिक रेव्होल्युशनचं. मॅम, रेफॉर्मेशनची पीपीटी टाकली का तुम्ही अकॅडमियावर? नाही टाकली. बरी आठवण केलीस मला. नाही टाकली. टाकते ती. हा मॅम. बरी आठवण केलीस. कॉपी अँड पेस्ट इट ऑन डेस्कटॉप. ओके, सायंटिफिक
ही फाईल राईट. स्क्रीन शेअरिंग मध्ये आता ही फाईल दाखवायची. ओके ठीक आहे. स्लाइड दिसते बरोबर ही हेलिओसेंट्रिसिझमची. हो मॅम. ओके. हा आता हे मगाशी जे आपण 3 लोक बघितले, कोपर्निकस, गॅलिलिओ आणि न्यूटन, तर त्यांचे तिघांचे आपण टप्प्याटप्प्याने विचार काय होते, त्यांनी कुठल्या क्षेत्रामध्ये मूलभूत असे बदल घडतील असा विचार मांडला, हे सगळं आपण बघणार आहोत. त्यातला पहिला जो आहे कोपर्निकस. तर कोपर्निकसनी केलं काय, तर कोपर्निकसने एका गोष्टीवरती काट मारली आणि दुसरी गोष्ट तिथे लोकांच्या समोर ठेवली. कशावरती काट मारली आणि काय समोर आणलं बघा बरं. कुठल्या गोष्टीवर काट मारली आहे? जिओसेंट्रिझम. जिओसेंट्रिझम. हा, इझम म्हणजे माहितीये त्या एखाद्या गोष्टीला आपण डोळ्यासमोर ठेवून केलेला विचार म्हणजे इझम. हा, सेंट्री म्हणजे केंद्रस्थान. हा, आणि जिओ म्हणजे कोण? पृथ्वी किंवा जिओग्राफी. पृथ्वी किंवा भूगोल म्हणजे जमीन, पृथ्वी. हा, म्हणजे जिओ सेंट्रिझम मध्ये केंद्रस्थानी कोण आहे असं मानलं जातं? पृथ्वी केंद्रस्थानी आहे असं मानून जो विचार केला गेला त्याला म्हणायचं जिओ सेंट्रिझम. जिओसेंट्रिसिझम. हा, म्हणजे पृथ्वी केंद्री सिद्धांत. हे विश्व कसं आहे, तर या विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वी आहे असा विचार करून जर जे विचार मांडले जात होते त्याला म्हणायचं पृथ्वी केंद्री सिद्धांत. हा, म्हणजे आपल्या भाषेमध्ये अजूनही ते आहे पहा. आपण काय म्हणतो रोज सकाळी पहाट होते मग सूर्य काय होतो? सकाळी सूर्य उगवतो. बरोबर आहे ना? उदय. काय म्हणतोय उद्धव? सूर्य उगवतो आणि संध्याकाळी सूर्य अस्त पावतो. अस्त पावतो, उदय पावतो, मावळतो. म्हणजे या सगळ्यामध्ये आपण असं गृहीत धरतोय की सूर्य खरोखरच हलतोय. हा आपल्या भाषेमध्ये असलेला पृथ्वी केंद्री सिद्धांताचा अवशेष आहे. अवशेष उरलंय ते जुनं. पण प्रत्यक्षामध्ये सूर्य हलत असतो का? खरं काय आहे? नसतो हलत. हा, म्हणजे सूर्य असतो एकाच ठिकाणी आणि पृथ्वी हलत असते त्याच्या भोवताली. याला काय म्हणायचं? हेलिओ सेंट्रिसिझम. हेलिओस म्हणजे कोण? हेलिओस म्हणजे हेलियम वायू असतो की नाही, हेलिकॉप्टर असतं. हो, सूर्यावर सर्वात सूर्यावर आहे म्हणजे ते सर्वात जास्त मानलं. सो ह्या केसमध्ये हेलिओ सेंट्रिसिझम म्हणजे सूर्य केंद्री सिद्धांत, विश्व समजून घेण्याचा सूर्य केंद्री सिद्धांत. म्हणजे इथे तुम्हाला जी काट मारली त्यावरून लक्षात येईल की कोपर्निकसने काय केलं, तर एक आधीचा सिद्धांत होता जो त्याने खोडून काढला की ज्या सिद्धांतानुसार पृथ्वी केंद्रस्थानी असते, आणि नवा असा सिद्धांत मांडला की ज्यामध्ये सूर्य हा केंद्रस्थानी असतो. आलं लक्षामध्ये? हे लक्षात आलं? ओके. म्हणजे पृथ्वी केंद्री सिद्धांताला नव्या हेलिओसेंट्रिक सूर्यकेंद्री
दृष्टिकोनाने बदलण्याचं काम हे कोपर्निकसने केलं. त्याच्यानंतर तुम्हाला या स्लाइड मध्ये सगळी वर्ष दिसत असतील. आधी कोपर्निकस आहे, मग केपलर आहे, मग गॅलिलिओ आहे, मग न्यूटन आहे, आणि या सगळ्यांच्या जे दृष्टिकोन आहेत त्यांना व्हॉल्टेअरने डिफेंड केलं. व्हॉल्टेअर म्हणजे आपण फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये म्हणतो ना, रुसो, व्हॉल्टेअर आणि मॉन्टेस्क, या तिघांमधला जो व्हॉल्टेअर होता त्यांनी या तिघांच्या दृष्टिकोनाला पाठबळ दिलं. ते बरोबर आहेत अशी त्याची भलावण केली, सपोर्ट केली. हा पृथ्वी केंद्री सिद्धांत जो जुन्या काळामधल्या लोकांचा होता त्यालाच नाव टॉलेमाइक असं सुद्धा आहे. पण ते आपण फार लक्षात नाही ठेवलं तुम्ही मराठी मध्ये, कारण ते आणखीन एक नवीन नाव होईल, तरी काही हरकत नाही. आपल्या दृष्टीने काय महत्वाचं आहे, हा जो कोपर्निकस आहे त्यांनी एक पुस्तक लिहिलं. पुस्तकाचं नाव काय होतं, रेव्होल्युशन म्हणजे फिरणं, तुमचं परिभ्रमण परिचलन नाही का, तुम्ही पृथ्वीचं शिकला असाल त्याच्यामध्ये. ऑर्बियम सेलेशियन, सेलेशियल ऑर्ब्स म्हणजे आकाशामधले जे वेगवेगळे गोळे असतात. ऑर्ब म्हणजे गोल, खगोल, आपण अजूनही तो शब्द वापरतो, खगोल शास्त्र. तर ख म्हणजे आकाश, खगोल जे असतात वेगवेगळे आकाशातले गोळे, ते गोळे काय करतात, फिरत असतात, त्यांच्याबद्दलचं पुस्तक. म्हणून हे निकोलस कोपर्निकसने लिहिलेलं हे ते पुस्तक. 1473 ते 1543 असं साधारणतः बिचाराला इकडची 40 आणि इकडची 27 म्हणजे 30, 4 आणि 3, 71 वर्षांचं त्याला आयुष्य मिळालं. त्यांनी हे पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये हा पृथ्वी आणि ते आता आपण म्हणलं तसं परिचलन परिभ्रमण या सगळ्याबद्दलच्या आकृत्या होत्या वगैरे वगैरे. पण मूळ त्याचं म्हणणं काय होतं तर इट चॅलेंज द एज लॉंग व्ह्यूज ऑफ द वे युनिव्हर्स वर्क अँड द प्रिपॉन्डरन्स ऑफ द अर्थ अँड ऑफ ह्युमन बिंग्स. आपल्या दृष्टीने पृथ्वी ते सूर्य अंतर किती आहे, कोण कुणाचा उपग्रह आहे, काय आहे, या सगळ्याला आपल्या ह्या पेपराच्या दृष्टीने महत्व नसून आपल्या पेपराच्या दृष्टीने महत्व अशा गोष्टीला आहे की ह्या मूलभूतपणे वेगळा विचार करणाऱ्या सिद्धांतामुळे माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीत काय फरक पडला. तर एक फरक असा पडला की प्रिपॉन्डरन्स ऑफ द अर्थ अँड ऑफ ह्युमन बिईंग्स, या दोन गोष्टी, ही जी गोष्ट होती की पृथ्वी ही सगळ्यात महत्वाची आहे आणि त्या पृथ्वीतली सर्वश्रेष्ठ ईश्वराची कलाकृती म्हणजे माणूस, म्हणून माणूस हा सगळ्या गोष्टींच्या केंद्रस्थानी आहे. याला जबरदस्त धक्का बसला. Realization that we, our planet and our solar system are quite common in the heavens and reproduced by myriads of planetary systems provided a sobering view of the universe. आपण ह्या मोठ्या विश्वाच्या सगळ्या घडामोडींमध्ये इतका छोटासा ठिपका आहोत हे जेव्हा माणसाच्या लक्षामध्ये येतं तेव्हा अर्थातच माणसाला सोबर व्हायला होतं. एकदम माणसाला टाळ्यावरती येतो, भानावरती येतो. आपल्याला कळतं की आपण जे इतकं मोठं प्रस्थ माजवत होतो की मी, माझे दुःख, माझं सगळं महत्वाचं आहे, त्या सगळ्याला एकदम ब्रेक बसतो आणि आपणच काय, आपला जो ग्रह आहे पृथ्वी, तसे सुद्धा 10 ग्रह आणखी सूर्याच्या भोवती चक्कर मारतात. असे सूर्यासारखे अनेक लाखो कोट्यावधी तारे या सगळ्या सूर्यमाला नव्हे, सगळ्या विश्वामधल्या आकाशगंगेमध्ये आहेत आणि अशा अनेक आकाशगंगा आहेत वगैरे वगैरे. ही सगळी गोष्ट होती. हे सगळं जेव्हा समजलं तेव्हा रिअश्युरन्सेस वर गॉन. जी एक माणसाला स्वतःबद्दलची प्रौढी होती की आम्ही श्रेष्ठ, आमची पृथ्वी श्रेष्ठ, ते सगळं हवा त्याच्यामधनं निघून गेली की आपण कोणच नाहीये एवढ्या मोठ्या जगामध्ये, आपण फार लहान छोटा बिंदू सुद्धा म्हणण्याच्या योग्यतेचे नाही आहोत. ही अशी लेस सिक्युअर आणि लेस कम्फर्टेबल व्ह्यू पॉइंट जगाबद्दल जे आपल्याला एक मस्त सुशेगात म्हणू आपण किंवा सुरक्षित असा एक जो दृष्टिकोन होता त्याला जोरदार धक्का बसवण्याचं काम या कोपर्निकसच्या सिद्धांतामुळे झालं. म्हणजे मग अशी मी जो प्रश्न तुम्हाला विचारला की या वैज्ञानिक दृष्टिकोनांमुळे नक्की काय झालं, वैज्ञानिक घडामोडींमुळे आपल्या जगण्याच्या रोजच्या दृष्टिकोनाला काय फरक पडला. तर जे माणूस श्रेष्ठ, पृथ्वी श्रेष्ठ असं वाटत होतं त्याला एकदम जोरदार धक्का बसलेला आपल्याला दिसतो. हे झालं कोपर्निकस बद्दल. एकच सेकंद, मी पुढचं बघून, ठीक आहे, पुढच्या 2 स्लाइड्स क्विकली सांगते.
हा कोपर्निकस एकटा होता का, तर तुम्ही अर्थातच अनेक वेळेला ऐकलेलं असणार आहे की याच्या आधी याच्यानंतर अरबस्थानामधल्या, हिंदुस्थानामधल्या म्हणजे भारतामधल्या, सॉरी हिंदुस्थान नव्हे, भारतामधल्या, चीनमधल्या, आणखीनही इतर अनेक ठिकाणच्या अनेक विचारवंतांनी हा सिद्धांत मांडलेलाच होता. पण तो इतक्या सायंटिफिक पद्धतीने आणि इतकं कन्क्लुझिव्ह, इतकं निर्णायक असे पुरावे देऊन कोपर्निकसने पहिल्यांदा मांडला आणि युरोपमध्ये मांडला. हेही महत्वाचं, कारण कुठल्या ऑडियन्स समोर तुम्ही तो मांडताय हे सुद्धा खूप महत्वाचं ठरतं. तर हा तो कोपर्निकसचा सिद्धांत सूर्यकेंद्रित. याचं पुढे काय झालं, तर तो तिथेच विरून गेला नाही. म्हणजे भारतासारख्या किंवा चीन सारख्या ठिकाणी किंवा इतर अनेक संस्कृतींमध्ये सुद्धा अशा विचारवंतांनी जे विचार मांडले ते बहुत करून असं दिसतं की त्यांच्या त्यांच्या ग्रंथामध्ये ते बंदिस्त राहिले. आणि वेगवेगळ्या कारणांमुळे, म्हणजे भारतामध्ये जात व्यवस्था होती, चीनमध्ये पण बऱ्याच प्रमाणामध्ये विषमता होती, अशा अनेक घटकांमुळे ज्ञानाचा मुक्त प्रसार होणं हे काही तितकंसं सहज शक्य नव्हतं. तर ह्यामुळे बाहेरच्या अनेक संस्कृतींमध्ये जरी हे शोध मर्यादित राहिले तरी ह्या युरोपमधल्या कोपर्निकसच्या शोधाला मात्र पुढं वाहून नेणारे, ती परंपरा पुढे चालवणारे अनेक लोक भेटले. कोण, तर त्याच्यामध्ये हा टायको ब्राहे हा एक महत्वाचा विचारवंत आहे. त्यांनी काय केलं, तर त्यांनी धूमकेतू वगैरे वगैरेबद्दल आणखी नवे काही तारे शोधून काढले वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्यामध्ये लक्षात असं आलं लोकांच्या की ह्या सगळ्या गोष्टी, धूमकेतू आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे सगळे चंद्रापेक्षाही पलीकडे आहे, चंद्राच्याही पेक्षा लांबच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला ऑब्झर्व करता येणं शक्य आहे. हे ह्या टायको ब्राहेच्या ऑब्झर्वेशन, निरीक्षणांमधनं लक्षात आलं. आणि मग हेवन्स वर चेंजेबल, देअरफॉर द अरिस्टॉटेलियन डिव्हिजन बिटवीन हेवनली अँड अर्थली रिजन्स केम अंडर अटॅक. हा जो अरिस्टॉटल आहे, ज्याने आपल्या प्रत्यक्ष ज्ञानावरती अवलंबून राहत जे जे काही सिद्धांत मांडलेले होते त्याच्यामध्ये त्यांनी एक अशी डिव्हिजन केली होती, असं एक विभाजन केलं होतं की काही गोष्टी आहेत ह्या स्वर्गस्थ आहेत किंवा आकाशस्थ आहेत आणि काही गोष्टी आहेत त्या पृथ्वीवरच्या आहेत. म्हणजे जगाचं, म्हणजे विश्वाची दोन गोष्टींमध्ये त्यांनी विभागणी केली होती, आकाशस्थ गोष्टी आणि पृथ्वीस्थित गोष्टी. तर ती पण अर्थात याच्याही पलीकडे काहीतरी आहे हे जेव्हा टायको ब्राहेने दाखवून दिलं तेव्हा ते अरिस्टॉटलनी अगदी फेमस केलेल्या सिद्धांतांना सुद्धा जोरदार धक्का बसलेला आपल्याला दिसतो. असाच दुसरा योहानेस केपलर नावाचा शास्त्रज्ञ होता. त्यांनी काय केलं, तर त्यांनी हे डावीकडे तुम्हाला चित्र दिसेल, हे एक प्रकारचं मॉडेल आहे. मॉडेल की ग्रह कशा कशा पोझिशन मध्ये फिरतात आणि मग त्यांच्या सावल्या कशा पडतात, मग ते कुठं कुठं जातात इत्यादी. तर हे केपलरचं जे मॉडेल आहे त्याच्यामुळे हे लक्षात आलं की प्लॅनेट्स म्हणजे ग्रह हे एकदम करेक्ट अशा गोलामध्ये न फिरता, त्याच्या हातामध्ये कर्कटक दिसतोय का तुम्हाला केपलरच्या हातामध्ये? कर्कटक दिसतोय? हो मॅम. हा, तर त्या कर्कटकाच्या साहाय्याने म्हणजे त्याच्या हातात तो दाखवलाय अशासाठी की परफेक्ट सर्कल नाहीये हे, आणि ही मोशन कशी आहे ग्रहताऱ्यांची, ग्रहांची विशेषतः, तर ती एलिप्टिकल आहे, म्हणजे लंब गोलाकृती. आता तुम्हाला सूर्यमालेचं चित्र दाखवलं तर तुम्हाला माहित असेल की सूर्यमालेमध्ये सुद्धा सूर्याच्या भोवतालचे जे आपण सगळे ग्रह फिरत असतो ते एक्झॅक्ट सर्कल मध्ये, एक्झॅक्ट गोलामध्ये फिरतो का लंब गोलामध्ये फिरतो? पृथ्वी सूर्याभोवती फिरते ती बरोबर परफेक्ट सर्कल असतं का लंबगोल असतो? काही वेळा पृथ्वी सूर्याच्या जवळ असते, काही वेळा लांब असते, का सगळे दिवस सारखे असतात आपले? लंबगोलाकार असते. लंबगोलाकार असते ना. ते ह्या केपलरने मॉडेल मधनं त्याच्या आणि प्रयोगांमधनं आणखीन काही निरीक्षणांमधनं त्यांनी सिद्ध करून दाखवलं. हे या काळामधल्या एकूणच कोपर्निकस लोकांना समजावून कसं सांगतोय वगैरे या संदर्भातली चित्र आहे, तुम्ही सावकाशीने बघू शकता. पण हे इथे एक चित्र इमॅजिनरी आहे ज्याच्यामध्ये एकीकडं कोण 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 आहेत, तिघ जण. गॅलिलिओचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये अरिस्टॉटल, टॉलेमी आणि कोपर्निकस हे तिघ जण एकमेकांशी बोलतायत जणू काही, अशी कल्पना केली की नक्की कोण आहे कुठे. कोपर्निकसच्या हातामध्ये प्लॅनेट्स, ग्रह हे सूर्याच्या भोवती
फिरतायत ह्याचं एक इथे छोटं तुम्हाला हातात कुळकुळ्यासारखं चित्र दिसेल कदाचित. सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांचं तो मॉडेल घेऊन जणू काही कोपर्निकस काय करतोय, या टॉलेमीला आणि अरिस्टॉटलला समजावून सांगतोय की बाबांनो असं नाही, असं आहे. असं एक त्या काळामधलं इमॅजिनरी कल्पनात्मक चित्र आहे. या सगळ्यामध्ये आधी आपण त्याच्याबद्दल थोडं बहुत बोललेलो असू कदाचित. गॅलिलिओ गॅलिली, की ज्याच्या नावाने आपण गॅलिलियन रेव्होल्युशन असं म्हणतो, की गॅलिलिओने पण अत्यंत मूलभूत आणि क्रांतिकारी असे काही विचार मांडले. तर ते आपण आता बघूया. त्यांनी काय म्हटलं गॅलिलिओनी, तर लॉ ऑफ फॉलिंग बॉडीज वगैरे वगैरे त्याचे ते मनोऱ्यावरनं सोडलेलं गोळा, ते सगळं आपल्याला माहिती आहे, आपण शास्त्रामध्ये शिकत असतो. महत्वाची गोष्ट अशी की गॅलिलिओने एक मानवी क्षमतेवरचा दृढ असा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण केला. म्हणजे काय, तर त्याचं म्हणणं आहे की बुक ऑफ नेचर इज रिटन इन द लँग्वेज ऑफ मॅथमॅटिक्स. निसर्गाची भाषा ही गणिती पद्धतीने लिहिली गेलेली आहे. म्हणजे काय, तर आंब्याच्या झाडाला आंबेच का येतात, झाडाची पानं हिरवीच का असतात, मुळं जमिनीमध्येच का जातात, पानं वरच्या दिशेला का येतात, फळं गोल का असतात, असे कुठलेही तुम्ही निसर्गामधले जर प्रश्न विचारले तर त्या प्रत्येक प्रश्नाला जणू काही गणित असल्यासारखी परफेक्ट उत्तर आपल्याला काढता येतात, असा विश्वास गॅलिलिओच्या मनात होता. आता तुम्ही म्हणाल की खरं तर 500 वर्षानंतर आता काय तसं दिसत नाही, आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाही. पण हे आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत, त्यामुळे आपल्याला हे चांगल्या पद्धतीने समजू शकतं की मानवी मनाला, मानवी बुद्धीला, मानवी आकलनाला असणाऱ्या अनेक मर्यादा आहेत आणि त्या आपल्याला आत्ता तरी आज घडीला मान्य कराव्या. पण गॅलिलिओचं म्हणणं इसवी सनाच्या 16 आणि 17व्या शतकात असं होतं की आपण निसर्ग हे पुस्तक आहे आणि ते गणिती भाषेमधलं आहे आणि नीट जर का आपण ते गणिताचे फॉर्म्युला समजून घेतले तर ते समजू शकतो. इथे मला एका विद्या बालनच्या रिसेंट सिनेमाची आठवण येते, ज्याच्यामध्ये ती म्हणते मी कर सकते. पाहिला का तुम्ही निदान तो डायलॉग तरी? विद्या बालन बघताना म्हणताना पाहिलीये का, मैं कर सकते असं ती म्हणते. तिला खूप दुर्दम्य आत्मविश्वास. हा तुम्हारी सुरू करते का, म्हणजे हा बरोबर. तर ती मला वाटतं आरजे बनत असते ना त्या सिनेमामध्ये. हा, तर म्हणजे जिला तसं बघितलं तर कुठली स्किल्स नाही आहेत, पण स्वतःच्या पोटेन्शियलवर, क्षमतेवरती प्रचंड विश्वास आहे, असा एक ह्युमनिस्टिक ऍटिट्यूड ज्याला आपण म्हणतो, मानव केंद्री विचार. की आणि तो एक कॉन्फिडन्सच असतो स्वतःबद्दलचा की हा मी करू शकतो, किंवा माणसाला समजेल ती भाषा फक्त आता आपल्याला येत नाही म्हणून, पण शिकली भाषा तर समजेल. हा जो एक दुर्दम्य असा मानव केंद्री आत्मविश्वास आहे तो आपल्याला या गॅलिलिओच्या विचारांमधून इथे प्रतीत होताना दिसतो. की तो म्हणतो निसर्ग हे पुस्तक आहे आणि त्याचे नीट गणिती भाषा समजून घेतली तर आपण ती सगळी कोडी निसर्गाची उकलू शकतो. या गॅलिलिओनी जे मूलभूत असे काही विचार मांडले त्याच्यामध्ये पहिली गोष्ट तर त्यांनी केली आहे म्हणजे नॅचरल फिलॉसॉफी जी आहे, निसर्गाचा विचार करण्याचं जे एक तत्वज्ञान आहे, त्याच्यामध्ये त्यांनी एक्सपेरिमेंटेशन बिकेम अ रेकग्नाइज्ड मेथड. करके देखो असं जे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर म्हणत असत, तसं एखाद्या गोष्टीचं सत्य आहे ती की असत्य आहे हे समजून घेण्यासाठी नुसती बडबड करून आर्मचेअर ज्याला म्हणतात, आराम खुर्चीत बसायचं आणि प्रवचन जोडायची अशी पद्धत न अवलंबता आपण प्रयोगशील राहिलं पाहिजे, हा विश्वास, हा एक आदर्श गॅलिलिओने लोकांच्या समोर निर्माण केला. आणि त्यांनी टेलिस्कोपची तर आपण आधीच्या चित्रामध्ये बघितलंच आहे की गॅलिलिओ लोकांना टेलिस्कोपची प्रात्यक्षिक देताना म्हणजे दुर्बिणीचा त्यांनी केलेला आणखीन एक रिव्हाइज्ड असा आविष्कार की ज्याच्यामुळे लोकांना खगोल शास्त्रामध्ये आकाशामध्ये काय काय आहे काय नाही याचा चांगलाच अंदाज यायला लागला. तर ह्या सगळ्यामुळे असं झालं की कोपर्निकन हेलिओसेंट्रिक सिस्टीम, कोपर्निकसने जी एक वैचारिक क्रांती आणलेली होती की या जगाच्या केंद्रस्थानी पृथ्वी नसून सूर्य आहे, तर त्या कोपर्निकसला खूप मोठं पाठबळ गॅलिलिओने आपल्या
प्रत्यक्ष निरीक्षणांती, अनुमानांती आणि प्रयोगांती त्यांनी मिळवून दिलं, पाठबळ मिळवून दिलं. याचा परिणाम अर्थातच असा झाला की गॅलिलिओला इन्क्विजिशन म्हणजे छळ चौकशीला त्याला सामोरं जावं लागलं. त्याबद्दल आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बोलू. इथे आज मी मराठी मीडियमचं लेक्चर थांबवते, कारण ऑलरेडी आपण माझ्या मते अर्धा तास बोललो असू, आणि आता डायरेक्ट मराठी मीडियमचं उद्याच लेक्चर. ओके, शंका असतील तर इंग्लिश मीडियमच्या लेक्चरला परत जॉईन करून विचारायचं. ओके, ओके मॅम. थँक्यू. थँक्यू मॅम.